लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी. ही 2 कागदपत्रे तुमच्या जवळ असणे आवश्यक, अन्यथा तुम्हालाही वंचित राहावे लागणार 2100 रुपये पासून. कोणती 2 कागदपत्रे पहा, त्यासाठी संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबर पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. मात्र आता मुदत संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे. यावेळी ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे. परंतु लाडकी बहीण योजनाचा यापूर्वी लाभ घेतला असेल किंवा यानंतरही लाभ घ्यायचा असेल तर ही कागदपत्रे असणं आवश्यक आहे. कोणती कागदपत्रे तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. किंवा हेही नसेल तर तुमच्या कुटुंबास वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. दुसरं महत्त्वाचं कागदपत्रे म्हणजे अर्जदार महिलांकडे 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा शाळेचा TC किंवा जन्म दाखला असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेसाठी पात्र करण्यात येणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.